आपल्यावर शिवसेनेचे नेते रवींद्रजी धंगेकर आहेत. तुम्ही जो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रकार घडला त्या संदर्भामध्ये दीनानाथ असतील त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केलेले होते. मात्र ससूनच्या वैद्यकीय समितीचा जो अहवाल आलेला आहे त्यामधले निष्कर्ष बाहेर आलेले आहेत. जो खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती राज्याच्या आरोग्य उपसंचालकाच्या समितीनं ठपका ठेवलेला होता. मात्र याबाबत स्पष्टताच नाही. त्यामुळे ससूनवरती सुद्धा एक संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. मध्यंतरी तुम्ही ससूनमधली वेगवेगळी प्रकरणं जी आहेत ती बाहेर काढली जात होती. नक्की काय झालं? ज्या वेळेला आपलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हा जो प्रकार घडला आणि हा प्रकार घडल्यानंतर पुणे शहरातून अनेक राजकीय संघटना असतील, कार्यकर्ते असतील, NGO असतील, त्या ठिकाणी आंदोलनं केली. पण त्याच्यामध्ये मी बोललो होतो. पण मी त्यावेळेस ही शंका व्यक्त केली की याच्यावर ज्या राजकीय उड्या सगळ्यांनी टाकलेल्या आहेत, काही बाजूनी टाकल्या होत्या, काही विरोधात टाकल्या होत्या आणि सत्तेतली काही लोक त्यांना पाठीशी घालत होते, त्यावेळेला चित्र उभं दिसत होतं. आणि त्यावेळेला मी ही शंका व्यक्त केली होती की हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये त्या चुकीपर्यंत पोचेल का नाही, ही शंका माझ्या मनात होती. ती खरी ठरली. कारण ससूनचा अहवाल जो आला त्यात स्पष्टता नाही, ही वस्तुस्थिती ती येणारच नव्हती. कारण ह्याच्यावर राजकीय लोकांचं नजर होती आणि जी राजकारणातली जी काही लोक आहेत ती ह्या हॉस्पिटलला पाठीशी घालत होती, ही वस्तुस्थिती खरी. आणि वस्तुस्थिती करत असताना ससूनसारख्या रुग्णालयाने जर अशा पद्धतीने जर कारभार केला आणि जर ह्या समाजामध्ये ज्या रुग्णांना न्याय मिळत नाही आणि त्या ठिकाणी जे हॉस्पिटल करोडो रुपये शासनाची सवलती घेऊन उभी केलीत आणि त्याच्यामध्ये शासनाचे जे ससून रुग्णालय त्यातले जे अधिकारी आहेत हे जर चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रुग्णाला न्याय मिळणार नाही. आणि ज्या भगिनी गेल्या त्या भगिनींसाठी तरी कमीत कमी त्यांनी पारदर्शक काम करायला पाहिजे होतं. पण त्याच्यामध्ये राजकीय लोकांचा संशय त्याच्यामध्ये येतो की हस्तक्षेप आहे. त्यामुळेच अशा पद्धतीनं ससूनने अहवाल दिलेला आहे. ससूनमधले तुम्ही वेगवेगळे गैरकारभार जे आहेत ते समोर आणलेले होते. ससूनच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे का या अहवालामुळं? एकीकडे राज्याची आरोग्य उपसंचालकांची समिती म्हणते की नाही, रुग्णालयामध्ये 5.5 तास रुग्णाला जे आहे थांबवून ठेवलं. अहवालामध्ये त्याचा उल्लेखच नाही की 5.5 तास कशासाठी थांबवलं किंवा 10 लाख रुपये मागितले होते की नाही. गुन्हा दाखल करता येणार नाही पोलिसांना या सगळ्या प्रक्रियेमुळे. कारण ठपका कोणावरती ठेवायचा, निष्काळजीपणा कुठे झाला त्याची स्पष्टता नाही. ह्या प्रकरणामध्ये हे दडपणारे हे पहिलेच मी शंका व्यक्त केली ती वस्तुस्थिती खरी आहे. कारण ससून रुग्णालयावर विश्वास ठेवणं कितपत योग्य हे आता महत्त्वाचा पार्ट आहे. कारण कायम तेच डिफॉल्टर आहेत आणि तेच डिफॉल्टर लोक जर शासनाच्या आधिपत्याखाली काम करत असतील तर शासन जे सांगेल ती कामं करणार आहेत. कारण बाकीचे अहवाल बघायचीच गरज नाही. कारण दीनानाथ मंगेशमध्ये सर्वसामान्य माणसाला तिथं आतमध्ये एंट्रीच नाही आहे. 25 हॉटेल झाले पुण्यातलं, ते हॉस्पिटल कमी आणि 25 हॉटेल. ज्या उद्दिष्टांनी ती जागा दिली, ज्या उद्देशाने त्याचा टॅक्स माफ केले आणि त्या सगळ्यांना माहिती की आमच्या मागं कोणतरी पाठीशी, तेव्हा किरकरसारखा माणूस अशा पद्धतीने कारभार करतो. म्हणजे तो मालक म्हणून काम करतो तिथं, संचालक आणि डायरेक्टर म्हणून काम करत नाही. आणि त्यांना माहिती की आमचं कोण वाकडं करू शकत नाही. आता मग तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताय. उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही या संदर्भात काय तक्रार करणार आहात का? नाही, मी शिंदे साहेबांना एक पत्र दिलं की ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी योग्य रीतीने करण्यासाठी तुम्ही ह्याच्यात लक्ष घालव. आज पुणे शहरामध्ये ना महाराष्ट्रातनं उपचारासाठी लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि जर उपचाराला येत असेल तर अशा पद्धतीने जर वागणूक देत असेल जनतेला तर मग कितपत योग्य आहे. आणि त्यासाठी मी पत्र त्यांनाही दिलं, फडणवीस साहेबांनाही दिलं आणि अजितदादांना बी दिले की ह्याच्यात लक्ष घालव आणि कोणालाही पाठीशी घालू नये. आणि हे तर मी सगळं प्रक्रियेमध्ये मी लक्ष ठेवू नये. आणि मग शेवटी लोकशाहीचा आवाज आपल्याला काढावाच लागेल. जर आता पोलिसांनी 4 अभिप्राय जे आहेत ते म्हणजे 4 मुद्द्यांवरती स्पष्टता ससून रुग्णालयाला मागितली. एक म्हणजे की रुग्णालयामध्ये निष्काळजीपणा झाला होता की नाही, डिपॉझिट मागितलं होतं की नाही, 5.5 तास रुग्णाला नक्की का थांबवून ठेवलं, त्यावरती जर ससून कदाचित अभिप्राय व्यवस्थित दिला नाही तर मग मात्र तुमची पुढची भूमिका काय असेल? कारण कुटुंबियांचा आरोप होता की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे. मात्र जे खरं तर अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये आधीच्या म्हणजे ज्या ठिकाणी उपचार झाले त्यांच्यावरतीच ठपका ठेवण्यात येतोय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिली जाते. ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं ऑडिट केलं पाहिजे धर्मादाय आयुक्तांनी. आणि त्या ऑडिटमध्ये त्यांनी कितपत सर्वसामान्य रुग्णांना त्या ठिकाणी उपचार केलेत हे पहिलं त्यांनी बघितलं पाहिजे.
आपण बघितलं असेल महानगरपालिका असेल, शासन असेल, ज्या त्यांना शर्ती अटीवर ते हॉस्पिटल दिलं त्याचं किती त्यांनी नियमाचं पालन केलं हे पहिलं बघितलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जो कमर्शियलपणा त्यांच्यामध्ये आपण बघितला आहे की त्या कमर्शियलपणामध्ये आपण जर आतनं जर चौकशी केली तर त्याच्यामध्ये जे युनिट आहेत हे सगळे युनिट आपल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संचालकाने हे भाड्याने दिलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे जे युनिटचं पहिलं तपास केला पाहिजे आणि ह्याचं पूर्ण सखोल चौकशी केली पाहिजे. वरवर चौकशी करून जर ह्याच्यामध्ये जर त्यांनी बघितलं तर न्याय मिळणार नाही आणि ज्या उद्देशाने ते रुग्णालय झाले ते उद्देश बाजूला ठेवून हे करोडो रुपये जवळ संपत्ती कशी जमा करता येईल आणि याचा लाभ कसा घेता येईल असं चित्र ह्या हॉस्पिटलमध्ये दिसतंय. जर कदाचित ससूनच्या अहवालानंतर सुद्धा कारवाई झाली नाही तर कदाचित रुग्णालयाला क्लीन चिट मिळू शकते अशी एक चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचं आरोग्य खातं जे आहे ते तुमच्या शिवसेनेकडे आहे, प्रकाश आंबेडकर त्याचे मंत्री आहेत. ससूनच्या वैद्यकीय अधीक्षक असतील किंवा डीन यांच्या विरोधात तुमची काय तक्रार असणार आहे? नाही बघा, मी पहिल्याच दिवशी म्हणजे ह्याच्यामध्ये शंका वाटते, ह्यांच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. तिथं शेवटी रुग्णालयांचा विषय आहे. सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला दवाखान्यात जातो त्यावेळेला त्याच्याकडे पहिलं बघितलं जातं हा पैसे भरणार आहे का नाही, ह्याच्या अंगावर सोनं आहे का नाही, ह्याच्या हातात घड्याळ कसलं आहे, अशा पद्धतीचं पहिलं ट्रीट करतात. नंतर हॉस्पिटलमध्ये त्यांना रुग्णाला घेतात, नाहीतर ते घेत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की ह्याच्याकडं पैसेच नाहीत, त्याला घेऊन उपचार कुठले करायचे. पण त्या हॉस्पिटलचाच उद्देश असा आहे की दीन दुबळ्याला तिथं उपचार मिळले पाहिजे. ते काय उद्देश तिथं दिसत नाही. कारण मी 30-35 वर्ष सामाजिक राजकीय काम करतो, तसं त्या हॉस्पिटलमध्ये गरिबांना न्याय मिळाला असं मी कधी ऐकलं नाही. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच दीनानाथवरती कारवाई झाली नाही किंवा सत्तेमधलेच काही दीनानाथच्या पाठीशी आहेत म्हणून कारवाई झाली नाही असं तुमचं म्हणणं? काय आलं, मंगेशकर कुटुंबाचं योगदान या देशासाठी मोठं आहे आणि त्या उद्दिष्टाने त्यांनी जे हॉस्पिटल चालू केलं त्याला शासनाने भरपूर मदत केली. पण त्याच्यामध्ये मंगेशकर कुटुंब बाजूला राहिलं आता आणि ह्याच्यामध्ये संचालक बॉडी जी आहे ही बॉडी सगळी त्यांचे मनमानी करत आहे. मंगेशकर कुटुंबातलं मला नाही वाटत की ह्यात कोण लक्ष घालत असेल, पण मंगेशकर नावामुळं समाजातला प्रत्येक माणूस एक आदर्श किंवा एक आत्मीयतेने त्या हॉस्पिटलच्या नावाकडे बघितलं जातं. पण तिथं त्याचाच गैरफायदा केळकरसारखी लोक घेत आहेत आणि त्या नावाला कुठेतरी डाग लागेल किंवा त्या नावाची उंची एका वेगळ्या न्यायचं काम त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून होताना दिसत नाही आणि त्यामुळं ती राजकीय लोक त्यांना मदत करतात. ही वस्तू ती लपून राहिलेली नाही आणि जर अहवाल जर असे चुकीचे येत असतील तर मग जनतेने न्याय कुठं मागायचं हे आता अवघड काम आहे. आता तुमची मग पुढची भूमिका काय असणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? धनंजय केळकरांवरती कुटुंबातल्या सदस्यांनी आरोप केले. कालपासून चर्चा आहे की धनंजय केळकर हे कारवाईच्या भीतीनं परदेशामध्ये गेले. नाही, धनंजय केळकर परदेशात गेला नाही गेला हा विषय लांबचा आहे. ह्याच्यामध्ये पारदर्शक तपास झाला पाहिजे, पारदर्शक त्याच्या सगळ्या चौकशी अहवाल आले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये केळकरसारखा माणूस जर चुकीचा असेल तर त्याला सोडला नाही पाहिजे. कारण एखादं NGO चालवायची म्हणलं तर ती नफ्यात चालत नाही, ती कधी बी आपण बघितलं असेल तर ती तोट्यात चालते. कारण NGOचा अर्थ असतो की शासन त्यांना मदत करत असतं आणि त्या शासनाच्या माध्यमातून हे सगळं चालवायचं असतं. पण तिथं गोरगरीब दिसतच नाही आणि मी जे म्हणतो धर्मदायित्वाने ह्याचं ऑडिट केलं पाहिजे आणि ऑडिटमध्ये जे नॉर्म्स दिले, जे नियम दिले ते नियम जर पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दंगेकर परत रस्त्यावरती दिसतील का आम्हाला? मग या दंगेकर रस्त्यावर असतात, सकाळ संध्याकाळ रस्त्यावर असतात आणि त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की मंगेशकर कुटुंबाबद्दल एक सहानुभूतीचं सगळ्यांनाच आहे. कारण देशाचं नाव एका उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलं, त्यामुळे तो एक जरा मनामध्ये थोडं खटकतं की आपण जर करताना त्या नावाला कुठं धक्का पोचतोय का नाही. त्यामुळे जरा नाही तर आत्ता पण मी थोडं थांबलोच नसतो. शेवटी आपण जनतेत काम करतो, जनतेमध्ये काम करत असताना आपली बांधिलकी जनतेची, आपली बांधिलकी कोणाची नाही. पण तोच एक थोडा बघू काय होतं, नाही तर शेवटी एक कार्यकर्ता परत आतून बाहेर येईलच ना. आपण पाहतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं ऑडिट जे आहे ते करावं आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे आणि कुणालाही पाठीशी न घालता कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये राजकीय वरदहस्त जो आहे तो असू शकतो अशी सुद्धा शंका त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ससूनचा अहवाल जो आहे तो बदलण्यात आलाय का ही शंका घेण्यासाठी वाव पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन विशासवर मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.